त्या मच्छीच्या उदरामध्ये ज्या वेळेस कवी नारायणाचा संचार झाला असताना ती मच्छी त्या यमुना नदीच्या तीरामध्ये त्या भगवान शिवाची संपूर्ण बीजमंत्र ऐकून झाल्यानंतर ती वेळेचा वाढ बघत होती आणि त्यावेळेस ती वेळेचा वाढ बघताना तिने ते अंडज यमुना नदीच्या तीरावर असलेल्या रेतीवर ते अंडज तिने सोडलं. परंतु त्या ठिकाणी बक पक्ष्यांचा थवा होता. बक म्हणजे बगळा. पण तरी पण त्या बक पक्ष्यांनी त्या अंडजाला स्पर्श केला नाही. कारण का? परमेश्वराला सुद्धा या सृष्टीवर जन्माला येताना वेळेचं, तिथीचं, नक्षत्राचं, ग्रहमिलनांचं भान ठेवावं लागतं. ज्यावेळी अभिजित मुहूर्त आला, त्यालाच आपण अभिजित नक्षत्र म्हणतो. अभिजित नक्षत्र 27 नक्षत्रामध्ये येत नाही. अभिजित नक्षत्र रोज असतं. दुपारी 12 ते 12:30 मध्ये जो काळ असतो त्याला आपण अभिजित नक्षत्र म्हणतो. आणि अभिजित नक्षत्रावर परमेश्वर जन्माला येत असतो. म्हणून प्रभू रामचंद्राचा जन्म सुद्धा दुपारी 12:30 वाजता झाला. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्म सुद्धा रात्री 12 ते 12:30 मध्ये झाला. त्यावेळी सुद्धा अभिजित नक्षत्र असते. आणि म्हणून सर्वसामान्य मंदिरामध्ये पवित्र स्थळी सुद्धा आरतीचं नियोजन 12 ते 12:30 मध्येच असतं. यालाच म्हणतात अभिजित नक्षत्र. अशाच प्रकारे जेव्हा परमेश्वराला भान ठेवावं लागतं तेव्हा मानवाने जर या गोष्टींचा अभ्यास केला, म्हणून तुमच्या माझ्या घरी सुद्धा संतान निर्मितीचा योग जर तुम्हाला निर्माण करायचा असेल तर पौर्णिमेच्या आधी, पौर्णिमेच्या नंतर आणि एक पौर्णिमा 11 दिवस शुभ आहेत. पण त्या दिवशी शुद्धोदकम स्नानम केलं पाहिजे. सकस आहार घेतला पाहिजे. पवित्र आहार असला पाहिजे. जेव्हा तुम्हाला तुमच्यासारखा जीव निर्माण करायचा असतो, खरं पाहिलं तर तुम्ही तुमच्या एकूण घराच्या नैऋत्य दिशेतच तुमची बेडरूम असली पाहिजे. नवे त्या बेडरूम मध्ये कुठल्याही देवतांचे फोटो, मूर्ती भंगलेल्या अवस्थेत नसावी. विशेषतः गणपती बाप्पाची तर मुळीच नसावी. कारण जेव्हा गणपती बाप्पाची भंगलेली मूर्ती किंवा कागदरूपी देवांचा फोटो असेल तर ती कॉस्मिक एनर्जी त्या स्त्री जातकाच्या गर्भावर ती परिणाम करत असते. आणि म्हणून त्या प्रकारची कॉस्मिक एनर्जी गर्भावर जर काम करायला लागली तर आध्यात्मिक क्षेत्रापासून ते बाळ, नवे संस्कारापासून ते बाळ भरकटलं जातं. आणि म्हणून अशा प्रकारचं जसं परमेश्वराने कवी नारायणाला जन्माला घालताना ही काळजी घेतली, तशीच काळजी मानवाने सुद्धा घेतली पाहिजे. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ज्याप्रमाणे त्या बकपक्षाने दुपारी 12:30 वाजता त्या अंडजाला एक चोच मारली आणि त्या कवी नारायणाचा जन्म झाला. ज्यावेळी त्या कवी नारायणाचा जन्म झाला त्यावेळेस प्रचंड प्रकाश पडला होता. सूर्य सुद्धा प्रखर होता. दुपारी 12-12:30 वाजता असताना ते बाळ रडत होतं. ते बाळ रडत असताना
त्या रडण्याच्या आवाजाने बकपक्ष त्या ठिकाणून निघून गेले. ज्यावेळी बकपक्ष निघून गेले त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा आदेश म्हणून रवीने म्हणजे सूर्याने आपली छायारूपी घोंगडी त्या बाळावर अंथरली. ते बाळ रडून शांत झालं. त्याचप्रमाणे तुमच्या माझ्या शेतात सुद्धा सूर्य सकारात्मक ऊर्जा शेतकऱ्याच्या शेतात निर्माण करतो. पण ती कशी? जर तुमच्या शेतामध्ये छान पीक असेल, ते फुलावर असेल, ते फळावर असेल, ते काढणीला असेल, दिसता का खूप छान दिसतं. प्रत्यक्ष दर्शनी पीक तुमच्या ताब्यात येत नसेल तर त्या शेताच्या त्या पिकाच्या मध्यभागी 7 रंगाच्या 7 अगरबत्ती सलग 7 दिवस लावा. का? जसं सूर्यनारायणाने त्या बालकाच्या शरीरावर छायारूपी घोंगडी धरली, तशी त्याचप्रमाणे सूर्यनारायण देवता सुद्धा तुमच्यावर ही छान प्रकारची ऊर्जा धनधान्य समृद्धीने तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. म्हणून 7 रंगाच्या 7 अगरबत्ती तुम्हाला सलग 7 दिवस त्या पिकामध्ये लावायच्या आहेत. ज्या वेळेस पाऊस येऊन जातो, सूर्यप्रकाश पडतो, त्यावेळेस बहुतांशी पूर्व दिशेला अतिशय प्रसन्न इंद्रधनुष्य असतो. तो 7 रंगांचा असतो. तो अतिशय आपल्याला मनमोहक टाकतो, वातावरण अगदी प्रसन्न करून टाकतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या शेतात जेव्हा त्या 7 अगरबत्ती तुम्ही लावाल तेव्हा तुमच्या शेताला एक प्रसन्नता मिळते. तुम्हाला अधिक उत्पन्न मिळेल, धनधान्य समृद्धी येईल, सकस आहार मिळेल. तुम्ही त्या पिकाची कापणी करताना, तुम्ही व्यापाऱ्याकडे नेताना तुम्हाला योग्य भाव मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमच्या पिकाला कुठलाही व्यापारी, वाईट प्रवृत्तीचा व्यापारी तुम्हाला फसवणूक करण्याची हिम्मत कदापि करणार नाही, कारण हा नवनाथांचा तोडगा आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतामध्ये नवचैतन्य निर्माण करू शकता. आणि म्हणून त्यावेळेस ते बाळरूपी कवी नारायण त्या अंडजामध्ये शांत झोपलेले असताना त्याच निर्जल स्थळी, तिथं निर्जन स्थळ होतं, त्या निर्जन स्थळाला एक कामिक म्हणजे कोळी, तो आपलं जाळं घेत त्या जलप्रवाहातून जाळं टाकत टाकत चालला होता. त्याला त्या रेतीवर ते छान सुंदर अभ्रक त्यांना दिसले. त्यांनी अतिशय आनंदाने विचार केला, हे परमेश्वराने माझ्यासाठी काय दिलं. थोडा वेळ तर निश्चितच मनामध्ये काहूर आलाय, एक भीती निर्माण झाली. त्या कामिकाने आजूबाजूला बघितलं, या बाळाचे आई वडील आहेत का, कोणी पिता पुत्र, याचे पिता आणि आई कुठं आहे का बाजूला. पण तिथे कोणीही दिसत नव्हतं. त्याच्या मनामध्ये प्रचंड विचार येत होते. पण एक लक्षात घ्या, निसंतान माणूस हा प्रेमाचा भुकेलेला असतो. आणि म्हणून त्याच्यातलं मातृत्व जागृत झालं, त्याच्यातलं पितृत्वही जागृत झालं. आणि परमेश्वराने माझ्यासाठी काय दिलं हा आनंद तो गगनात मावेला. आणि म्हणून त्या कामिकाने त्याच्या जवळ गेल्यानंतर त्या बाळाला आपल्या उराशी लावलं आणि अतिशय प्रसन्न झाला, कारण तो निसंतान होता.